दादा, तुम्ही भेट दिली, पोलीस अधिकाऱ्यांशी सुद्धा चर्चा केली, काय माहिती हाती लागलेली आहे या प्रकरणाविषयी? नाही बघा, मासाहेब ह्या आमच्या सर्वांसाठी आम्ही सर्व त्यांच्याकडे मातृत्वाच्या भावनेने पाहत आलेलो आहोत। जेवढी आपुलकी, जेवढं प्रेम आम्हाला प्रत्येक शिवसैनिकाला वंदनीय बाळासाहेबांनी दिलं, तेवढीच आपुलकी, तेवढंच प्रेम आम्हाला मासाहेबांनी देखील दिलं। आम्ही तरी तरुण आहोत, अगदी मासाहेबांच्या अंगावरती देखील आम्ही खेळलेले आहोत। आमचे वडील ज्या वेळेला विधानसभा निवडणूक जिंकायचे त्यावेळेस आम्ही जेव्हा मातोश्रीवरती जायचो लहान असताना, त्यावेळेस मासाहेब आम्हाला आवर्जून अगदी किचनमध्ये बोलावून आम्हाला खायला देणं आणि आमच्यासोबत वेळ घालवणं, कौटुंबिक वातावरण मासाहेबांनी प्रत्येक शिवसैनिकांच्या मनामध्ये निर्माण केलं होतं। आणि आमच्याकरता हा अतिशय भावनेचा विषय आहे। आणि जर का अशा पद्धतीने वैयक्तिक राग काढण्याच्या हेतूने किंवा अन्य कुठल्याही वैयक्तिक हेतूने कोणी महासाहेबांच्या पुतळ्याचं जर का अशी विटंबना करत असेल तर अर्थातच मनाला वेदना होतात आणि ही बाब अतिशय निषेधार्ह आहे। विशेष म्हणजे आज इथल्या असलेला सुरक्षेचा आढावा गेल्या 2 दिवसापासून ह्या सर्व घटना घडल्याच्या नंतर मी काल देखील DCP यांच्याशी मी चर्चा केली होती, इथल्या पोलीस अधिकाऱ्यांची देखील चर्चा केली होती। अशा घटना भविष्यामध्ये घडू नये ह्याकरता इथे ज्या ज्या उपाययोजना करणं आवश्यक आहे त्या उपाययोजना नक्कीच केल्या जातील। आणि समाधानजी देखील आता माझ्यासोबत आहेत। ह्या आमच्या आपल्या शिवसेनेचे मुख्य नेते माननीय एकनाथ शिंदे साहेबांसोबत देखील आम्ही या बाबतीमध्ये पूर्ण चर्चा केलेली आहे। आणि महासाहेबांच्या ह्या पुतळ्याच्या बाबतीमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने समजा काही निधी लागणार असेल किंवा काही इथे वेगळ्या उपाययोजना करायच्या असतील तर त्या देखील करायची आमची पूर्णपणे तयारी आहे। माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी ते देखील आदेश आम्हाला दिलेले आहेत आणि त्या दृष्टीने आम्ही नक्कीच इथे काळजी घेऊ आणि भविष्यामध्ये अशा घटना घडणार नाहीत यासाठी इथल्या सुरक्षेच्या उपाययोजना ज्या आहेत त्या सर्व उपाययोजना केल्या जातात। आदित्य ठाकरे यांचा थेट डाव जोडला होता, जो आरोपीच्या भावाशी संबंधित आदित्य ठाकरे होते, आदित्य ठाकरे दबाव टाकला असं आरोपीचा हेतू काय होता या संदर्भात? पावसकर नावाचा कोणतरी ती व्यक्ती आहे, अजूनही तपास चालू आहे, तो अजूनही आपल्या ताब्यामध्ये आहे। ती व्यक्ती ही दादर परिसरामध्येच राहते, एकटी राहते, परंतु त्याची संपूर्ण माहिती, त्याचे कोणाकोणाचे संबंध आहेत, राजकीय त्याचे संबंध आहेत की नाही आहेत किंवा त्याचा नक्की हेतू काय होता याचा अजून तपास पूर्ण व्हायचा आहे। तपास पूर्ण होऊ द्यात, त्यानंतर आपल्याला संपूर्ण माहिती दिली जाईल। बॉडीगार्ड होते का ठाकरे कुटुंबांचे? प्राथमिक तपासात इतकं अजून तपास चालू आहे, विचारणा चालू आहे, इन्व्हेस्टिगेशन चालू आहे। जो कोणी आरोपी आहे तो तितकासा अजून उघडपणे बोलत नाही आहे, परंतु त्याला बोलकं करण्याची आपल्या अनेक पद्धती आहेत, त्या काम पोलीस करतायत आणि नक्कीच त्याच्याकडनं सत्य ते आपण पुढे समोर येईल। एकंदरीत बघा, शेवटी हा जो कोणी माथेफिरू असू द्या किंवा कोणी असू द्या, ह्या घटना ह्या घडू नये ह्याकरता इथे असलेल्या उपाययोजना ज्या आहेत त्या सगळ्या उपाययोजना करण्याची आमची पूर्णपणे तयारी आहे, किंबहुना त्या आम्ही करणारच आहोत। माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी देखील तसे आदेश दिलेले आहेत। आणि एक विशेष बाब म्हणजे आमच्यासाठी, माझ्यासाठी वैयक्तिक हा जो पुतळा जो आहे तो माझ्या वडिलांनी स्वतः तयार करून घेतला होता आणि असे 2 पुतळे महाराष्ट्रामध्ये आम्ही उभे केले होते। एक माझ्या वडिलांच्याच त्यावेळेच्या खेड मतदारसंघामध्ये आमच्याच गावामध्ये आम्ही हा पुतळा बसवला आहे महासाहेबांचा, दुसरा पुतळा त्याच वेळेस आम्ही इथे बसवला होता। तर एक मगाशी म्हटल्याप्रमाणे ह्या पुतळ्याची सुरक्षा आणि ह्या स्मारकाची गरिमा ही राखण्याचं काम हे शिवसैनिक म्हणून, आज मी राजकारणी म्हणून म्हणत नाही आहे, शिवसैनिक म्हणून आमच्याकडनं केली जाईल। धन्यवाद। राज्यातली आर्थिक बिकट परिस्थिती बघता आता सरकारच्या माध्यमातून जे निधीचं वाटप आहे, प्राधान्यानं जे पहिली आणि दुसरी टर्म असणारे आमदार आहे यांना प्राधान्यानं निधी वाटप केला जाणार आहे असं सरकारच्या माध्यमातून निर्णय केला आहे। नाही बघा, असा निर्णय झालेला मला तरी कुठे माहिती नाही आहे, परंतु कुठलंही नवीन सरकार ज्यावेळेला येतं त्यावेळेस पहिलं 1-1.25 वर्ष हे नेहमी आर्थिक घडी बसवण्यामध्येच जातं। आपण मागची किती पण आपण सरकार जर का पाहिली तर त्याच्यामध्ये आपल्याला हे आढळून येईल आणि मला वाटत नाही कुठली आर्थिक अडचण आज राज्यामध्ये आहे। आमदार जेव्हा होते तेव्हा त्यांनी एकत्र युथ फोरम होता, नवीन आमदारांना तुम्ही सगळे त्यावेळी तुम्ही असताना, आता नवीन आमदारांनाच निधी दिला जाणार आहे प्राधान्याने, पहिली टर्म किंवा दुसरी टर्म ज्यांची आहे, तर तरुण आमदार किंवा नवीन आमदारांना प्राधान्य दिलं जातं। नाही बघा, प्रत्येक आमदारांची अपेक्षा असते की आपल्या मतदारसंघामध्ये विकास कामं व्हावीत,
विकास कामांच्या अपेक्षेने जनतेने त्यांना निवडून दिलेलं आहे. प्रत्येक आमदाराच्या मतदारसंघामध्ये विकास व्हावीत ही अपेक्षा असते. तर मला वाटतं असा कुठला धोरणात्मक निर्णय आमच्या प्रमुखांनी घेतला असेल तर मला त्याची कल्पना नाही, परंतु असा निर्णय झाला जर का असेल तरीसुद्धा काही वाईट नाही. आणि शेवटी बघा, आमच्या मतदारसंघामध्ये माननीय एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना महायुतीच्या प्रत्येक आमदारांना करोडोचा निधी, माझ्या मतदारसंघामध्ये जवळपास 2700 कोटीचा निधी मागच्या 2.5-3 वर्षामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेला आहे. त्या सर्व कामांना आज निधी मिळतोय ना, शेवटी ती देखील विकास कामं सध्या चालू आहेत, कुठली कामं बंद नाही आहेत. नवीन विकास कामांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या देखील नक्कीच पूर्ण होतील. त्यामुळे हा निर्णय काय कायमस्वरूपी निर्णय असेल, हा निर्णयाची मला कल्पना नाही, परंतु आपण म्हटल्याप्रमाणे असा निर्णय घेतला गेला असेल तर तो कायमस्वरूपी राहिला असं मला वाटत नाही. म्हणून मला वाटतं आर्थिक घडी कुठेही राज्याची बिघडलेली नाही, सुस्थितीमध्ये आहे. नवी मुंबईतील 2 अनधिकृत इमारती पाडण्याचे निर्देश असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना स्थगिती का दिली अशी विचारणा हायकोर्टाने केली. नाही, मला त्याची कल्पना नाही आहे. तो प्रश्न माझ्या खात्याशी संबंधित देखील नाही आहे. त्यामुळे संबंधित मंत्री महोदय याचं माहिती देतील. पुण्यात काल गँगवॉर पुन्हा उसळून आलेला आहे. गायवळ टोळीच्या लोकांनी काल 4 लोकांनी गोळीबार केल्याच्या घटना नाही, कालच पुणे CP यांच्याशी माझी पुण्याच्या कार्यक्रमामध्ये भेट झाली असताना मी त्यांच्याशी चर्चा देखील केलेली आहे की हे जे काही गुंडे प्रवृत्तीची जी लोकं आहेत ह्यांच्यावरती आळा घालण्यासाठी आवश्यक असल्यास कोम्बिंग ऑपरेशन करा, परंतु ह्या सगळ्यांवरती आळा घाला आणि अशा घटना करण्याची हिंमत कोणामध्ये होता कामा नये. हा जरा पोलिसांचा धाक दाखवणं आवश्यक आहे आणि तशी कारवाई केली जाईल. गृहविभागाशी संबंधित एक प्रश्न आहे. नवीन मद्य परवाना विक्री जे परवाने आहेत त्यांना स्थगिती दिलेली आहे. मद्य परवान्यांना नवीन एक्साईज खात्याचा विषय आहे. माननीय अजितदादा याच्यामध्ये योग्य तो निर्णय घेतील, परंतु नवीन कुठलाही परवानगी द्यायचा निर्णय मला वाटतं अधिकृत कुठला निर्णय तसा झालेला नव्हता, त्यामुळे स्थगिती द्यायचा विषय उद्भवत नाही. मला वाटतं एक्साईज खातं याच्यामध्ये आणि माननीय अजितदादा योग्य तो निर्णय घेतील. हिंदीत बाळासाहेबांच्या शेजारी आनंद दिघेंचा फोटो काढला होता अशी विचारणा संजय राऊत बाळासाहेब ठाकरेंचं महत्त्व कमी करण्यासाठी वंदनीय बाळासाहेबांची तुलना ही जगामधल्या कुठल्याही व्यक्तीशी होऊ शकत नाही, ह्याचं ज्ञान आम्हाला देखील आहे. माननीय एकनाथ शिंदे साहेबांचे गुरु म्हणून आज आनंद दिघे साहेबांच्या कुशीमध्ये एकनाथ शिंदे साहेब वाढलेले आहेत. शेवटी बाळासाहेबांचंच बाळकडू आनंद दिघे साहेबांनी सर्व शिवसैनिकांमध्ये रुजवलेलं आहे. अशा वेळेस वंदनीय आनंद दिघे साहेबांचा जिथे पुतळा किंवा तिथे फोटो ठेवणं हा वंदनीय बाळासाहेबांचा अपमान कसा का होऊ शकतो. शेवटी पालघर जिल्ह्यामध्ये, ठाणे जिल्ह्यामध्ये, परिणामी त्यानंतर हळूहळू महाराष्ट्रामध्ये आनंद दिघे साहेबांना मानणारा वर्ग आहे. त्याच्याने वंदनीय बाळासाहेबांच्या वरती त्यांची कमतरता हे असं गृहीत धरणं अतिशय चुकीचं आहे. त्यांना त्याच्यामध्ये काय राजकारण करायचं ते करू द्यात. शेवटी त्यावेळेस जे काही घडलं होतं हे संपूर्ण महाराष्ट्राला त्याची कल्पना आहे. आज संजय राऊत साहेब माझ्यापेक्षा अनेक वर्षांनी वरिष्ठ आहेत, त्यांच्यावरती मी काही बोलणार नाही, परंतु वंदनीय बाळासाहेबांची जागा ही कोणी दुसरं घेऊ शकत नाही. परंतु गुरु म्हणून, एक सन्मान म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी आनंद दिघे साहेबांना तरी दिलेलं स्थान आहे. परिणामी आम्ही सर्व शिवसैनिक आज वंदनीय बाळासाहेबांचं बाळकडू आनंद दिघे साहेबांनी जे प्रत्येक शिवसैनिकांमध्ये रुजवलेलं आहे त्या सन्मानापोटी वंदनीय तिथे दिघे साहेबांची आम्ही तिथे त्यांना मांडून त्याची मी पूजा अर्चना करतो. नाही, ते आमचे वरिष्ठ ठरवतील, परंतु एक गोष्ट मात्र नक्की आहे की मुंबईचा महापौर हा मराठीच असेल आणि तो महायुतीचा असेल हा आमचा विश्वास आहे.